युवा मित्रांनो नमस्कार. युवा स्पंदन या कार्यक्रमात सादर करते विनोद गवळी यांच्यासह मी समीर शिरवळकर आपणा सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत करतो. युवा मित्रांनो, हे युग तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखल्या जातं. रोज नवनवीन आधुनिक गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येत आहेत आणि आपण अवाक होऊन त्या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. आज तुमच्यासमोर शिक्षणाची जी नवनवीन आव्हानं उभी ठाकलेली आहेत आणि ते आव्हान त्याला सामोरं गेल्याशिवाय युवा मित्रांनो आपल्यासमोर पर्याय देखील नाही. कारण आजचं हे युग तंत्रज्ञानाचं आहे आणि तंत्रज्ञानाला अनुसरूनच गोष्टी यापुढे आपल्याला शिकाव्या लागणार आहेत. आणि या धावत्या युगामध्ये जर हे नवीन तंत्रज्ञान आपण अवगत करू शकलो नाही तर स्पर्धेत आपण मागे राहू की काय अशी सुद्धा शक्यता आपल्याला भेडसावते आहे. तर सांगण्याचा अर्थ हाच आहे की हे नवीन तंत्रज्ञान आपल्याला शिकून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं आहे. आणि आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण ज्या युवा व्यक्तिमत्वाला आमंत्रित केलं आहे ते युवा व्यक्तिमत्व या नव्या तंत्रज्ञानाशी फार जवळून संबंधित आहे आणि त्याचबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी आपण आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित केलं आहे. तेव्हा स्वागत करूया श्रीतेज गावंडे यांचं. श्रीतेज, युवा स्पंदन या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार श्रोते हो. श्रीतेज, आपल्या सर्व युवा मित्रांना तू तुझा परिचय करून द्यावास. नमस्कार, माझं नाव श्रीतेज गावंडे. मी दातवी या गावचा एक मूळ रहिवासी असून आणि इथे अकोला येथे जॉब करत असल्यामुळे आणि आपल्या AI तंत्रज्ञानाशी माझ्या जॉबमुळे मी चांगल्या प्रकारे जोडला गेलेलो आहे. आणि माझ्या जॉबबद्दल सांगायचं झालं किंवा माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझा अगदी मी सोपा प्रवास तुम्हाला सांगतो. माझं शिक्षण हे MSc केमिस्ट्री कंप्लीट झालेलं आहे आणि सोबतच मी MBAच्या द्वितीय वर्षाला सध्या शिकत आहे. आणि सोबतच आपला MKCLमध्ये म्हणजेच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये मी एक मॅनेजमेंट इंटर्न म्हणून काम करतो आहे, इंटर्नशिप करतो आहे. पण सोबतच मला या 2 वर्षामध्ये AIचे ट्रेनिंग घेण्याचं सौभाग्य भेटलं आणि त्याच्यामध्ये मी AI आधी शिकलो, नंतर विद्यार्थ्यांना शिकवायला, नंतर मी गव्हर्नमेंट कॉलेजेस, स्कूल्स, त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफिसेससुद्धा बऱ्याच लोकांना मी AI संदर्भात ट्रेनिंग दिलं आहे. तुम्हाला माहिती आहे की जेवढा टेक्नॉलॉजी आपली वाढत आहे त्या संदर्भात आपल्याला फक्त कम्प्युटर शिकून नाही तर आता AI शिकूनसुद्धा आपल्याला अवगत व्हायचं आहे. AI सुद्धा आपल्याला अवगत करून घ्यायचं आहे. श्रीतेज, AI आपल्याला अवगत तर करून घ्यायचं आहे. हे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेमकं काय आहे हे सुद्धा सांगावंस. AI जो आहे बेसिकली माहिती आहे का तुम्हाला, AI एक सॉफ्टवेअर किंवा टूल आहे किंवा ॲप म्हणू शकतो आपण त्याला, जे की मानवाने तयार केलेलं एक सॉफ्टवेअर किंवा टूल जे आपल्याला आपले मानवाचे जे काही प्रश्न आहेत ते एकदम सोयीस्कर आणि एकदम सोपी वेळेत आणि एकदम काय म्हणू शकतो आपण त्याला की कमी वेळेत आणि कॉस्ट इफेक्टिव्ह प्रमाणात आपल्याला ते सादर करतं किंवा आपल्याला तयार करून देतं. ती गोष्ट थोडक्यात ते आपलं काम सोपं करून देतं. बरं, तुला स्वतःला या नव्या तंत्रज्ञानात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो आहे या क्षेत्रात काम करावं याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली? याची प्रेरणा मला सर 2019मध्ये जेव्हा कोरोनाचा काळ आला आपला, कोरोनाच्या काळामध्ये सगळेच आपण अस्ताव्यस्त बसलेले, आपल्या सगळ्या नोकऱ्या गेलेल्या, म्हणजे आपण घरी होतो, नोकऱ्या गेलेल्या नव्हत्या आपल्या, पण आपण घरी होतो. घरी बसल्या बसल्या आपण प्रत्येकजण बोर व्हायचं. तर मग मी काही ऑनलाईन कोर्सेस बघितले, त्याच्यामध्ये पण AI संदर्भातले कोर्सेस होते. मी ते एनरोल करण्याचा प्रयत्न केला. काही कोर्सेस मी फोटोशॉपचे केले, नंतर काही AIचे पण केले. त्याला मी एनरोल करून त्याच्यामध्ये माझा मग रस वाढत गेला. बरेचदा कोरोनाच्या काळामध्ये मुलं PUBG खेळण्यात व्यस्त होते, तेव्हा मी तो AIला थोडं जाणून घेतलं. त्याच्यामुळे माझी क्युरियोसिटी वाढत गेली आणि 2019 म्हणजे कोरोना जसा संपला तसं मी या जिथे AI शिकवलं जातं किंवा AI कुठे कोण चांगलं शिकवतं यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन तिथून माझी सुरुवात एक मला AIचं वळण असं मिळालं. अच्छा, तुझ्याबद्दल माहिती गोळा करताना आम्हाला असं समजलं होतं, एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू जी असते ती नेमकी कसं काम करते यासाठी तुला इतकी जिज्ञासा असते की ती उघडून बघणं, ते काम कसं करतं आणि त्यानंतर ते कळल्यानंतर ती पुन्हा व्यवस्थित जोडणं. तर हे सगळं अगदी लहानपणापासून होतं की काय?
तशी आवड मला या गोष्टींची, म्हणजे एखादी गोष्ट वर्क कशी करते, त्याच्या मागचं प्रिन्सिपल काय आहे आणि त्याला ती कशी आपल्याला वर्क कशी करणार आणि ते खरोखर आपण करू शकतो का, त्याची जिज्ञासा होती. त्याच्यामुळे मी ती गोष्ट परत ओपन करून त्याला रिअसेंबल करून मी करून बघायचो की आपल्याला जमेल का, आपण करू शकतो का. ही क्युरियोसिटी मला आधीपासून होती आणि त्याच क्युरियोसिटीमुळे मी 2019मध्ये कोरोनाच्या वेळेला AI कडे थोडासा, म्हणजे कोर्सेस मला दिसले ऑनलाईनला, तर मी त्याच्याकडे वळलो. आणि 2019मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ChatGPT नावाचा शब्द आला. हो. AI कोणालाच माहिती नव्हतं, पण ChatGPT हा बूम करत होता एक शब्द वारंवार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये. नेमकं काय ChatGPT, नेमकं काय, असा एक प्रश्न सतत सगळ्यांना होता. ही ChatGPT म्हणजे नवीन वादळ का काय, असा सगळ्यांना प्रश्न झालेला होता. तेव्हापासून माझी त्याच्याबद्दलची क्युरियोसिटी वाढत गेली माझी. युवा मित्रांनो, श्रीतेजनी MSc केमिस्ट्री पूर्ण केलेलं आहे आणि MBA मार्केटिंगमध्ये सध्या तो 2य वर्षाला शिक्षण घेतो आहे. श्रीतेज, आपण विविध कम्प्युटर प्रशिक्षण केंद्रांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शनसुद्धा करता. तर त्या उपक्रमाबद्दल जरा सांगा ना. माझा जो रोल आहे, माझा जो जॉब आहे किंवा माझी इंटर्नशिप आहे, त्याच्यामध्ये मला विविध सेंटर्स अलॉकेटेड केलेले आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये माझ्याकडे मूर्तिजापूर, बार्शी, टाकळी, तेल्हारा तालुका माझ्याकडे येतो. म्हणजे तिथे जे काही MSCITचे प्रशिक्षण केंद्र आहेत, अधिकृत प्रशिक्षण केंद्र, किंवा मग जिथे मला बोलावलं जातं, तुम्ही AI संदर्भात माहिती देण्यासाठी या, तिथे मी जातो. विद्यार्थ्यांना AI म्हणजे काय, त्याचं थेरॉटिकल, म्हणजेच आपण त्याच्याबद्दल AI पूर्ण समजावून सांगतो. त्यानंतर आपण त्यांना प्रात्यक्षिकंसुद्धा करून दाखवतो. म्हणजे असं नाही की फक्त थेरॉटिकल नाही, तर प्रॅक्टिकलसुद्धा आपण करून दाखवतो. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या रिअल लाईफमध्ये कसं होतं किंवा आपण त्याला कसा यूज करू शकतो AIला आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये, असं आपण त्यांना विद्यार्थ्यांना सांगतो. आणि AI मुळे निर्माण झालेल्या संधी ह्या सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगतो. अच्छा. बऱ्याचदा बघितलं जातं की 10वी पासआउट झालेले विद्यार्थी, 12वी झालेले विद्यार्थी, त्यांच्यासमोर नेमकं आपण काय करायचं याबद्दल त्यांचा फोकस असा पूर्ण असा कंप्लीट नसतो. आणि सगळे चालले त्याच मार्गाने, मग आपण MBBS तर मग सगळे आपण MBBS करायचं, नाही इंजिनिअरिंग तर मग इंजिनिअरिंग करायचं. आपल्याला आवड कशात आहे, आपल्याला रुची कशात आहे, आपण कशात पुढे जाऊ शकतो. मला 3 इडियट्समधला तो जो रॅन्चोचा मित्र असतो, तो खूप छान समजावून सांगतो त्याच्या मित्राला. आणि तो मित्र, त्याला फोटोग्राफीची आवड असते आणि त्याच्या वडिलांनी त्याला इंजिनिअरिंगला घातलं असतं. तर तो घरी जाऊन रॅन्चोमुळे तो हिंमत त्याची वाढते आणि घरी जाऊन आई वडिलांना तो सांगू शकतो की मला फोटोग्राफी करायची आहे. ठीक आहे, 2 पैसे मी कमी कमवेल, पण मी खुश राहील, आनंदी राहील. तर तशाच पद्धतीने मला असं तुला विचारावंसं वाटतं की विद्यार्थी 10वी 12वी झालेले फार कन्फ्यूज्ड असतात. त्यांचा गोल असा क्लिअर नसतो त्यांच्या डोळ्यांसमोर. तर ही जी काय म्हणतो आपण त्याला कल चाचणी आहे की आपला कल कशात आहे, ही नेमकी आपण कशी करायला हवी आणि कुठल्याही दडपणाशिवाय आपण त्या क्षेत्रात कसं जायचं याबद्दल काय सांगाल? मला असं सांगायचं आहे यासाठी की कल चाचणी आपण कशी करू शकतो स्वतःची. तर त्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय की सेल्फ आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे स्वतःचं, किंवा आपल्याला आपलं ऑब्झर्वेशन नीट पद्धतीने जमत नसेल तर आपले गुरुवर्य, म्हणजे आपले शिक्षक किंवा आपले मोठे भाऊ बहीण किंवा आपली आई, ही आपलं चांगलं ऑब्झर्वेशन करत राहतं. बरोबर. आपल्या घरामध्ये ऑब्झर्वेशनचा सगळ्यात मोठा आई आणि बाबा हे सगळ्यात चांगलं ऑब्झर्वेशन आपले करतात. आणि नंतर आपले गुरुवर्य, ज्यांच्या हाताखाली आपण शाळेमध्ये शिकत राहतो, हे गुरुवर्य आपलं चांगलं करू शकतात. ते आपल्याला आपली आवड कशात आहे तेच आपल्याला सांगू शकतात. आणि त्यामध्ये आपण जर आपलं करिअर केलं, जसं की सचिन तेंडुलकरला माहिती होतं, त्याला समजलेलं होतं की मला क्रिकेटमध्येच करिअर माझं आहे, आणि त्यांनी त्याच्यातच जास्तीत जास्त आपलं काय म्हणू शकतो प्रॅक्टिस केली आणि आपलं करिअर घडवलं. तशाच प्रकारे आपल्याला आपली स्किल ओळखायचं असेल तर आपल्या यांचा आपण पर्याय घेऊ शकतो. म्हणजे आई वडील झाले, शिक्षक झाले, मित्र पण असू शकतात बऱ्यापैकी, पण बरेचदा मित्र सल्ला वाईट पण देतात आणि चांगला पण देतात. तर त्यामुळे मित्रांचं मी थोडंसं बाजूला ठेवतो, पण शिक्षक, आई वडील आणि भाऊ बहीण एवढ्यांचा आपण घेऊ शकतो. आणि अजून एक पर्याय कसा की आमची जी कंपनी आहे, MKCL ची कंपनी आहे, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, या कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना कल चाचणी परीक्षा फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाते. अच्छा. तर त्या कल चाचणी परीक्षेमध्ये त्यांना काही प्रश्न विचारले जातात. सोपी प्रश्न असतात, तुम्हाला हे आवडतं का वगैरे, अशा प्रत्येक विषयांवर प्रश्न, सायन्स, हिस्ट्री, जॉग्रफी, सगळ्या याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची यांना फक्त उत्तरं द्यायची असतात. याला कुठलीच तयारी वगैरे एवढं काही लागणार नाही, कारण की आपला सगळा अभ्यास जो असतो त्याच्यावरच ती परीक्षा असते. MCQ
ह्याच्यामध्ये परीक्षा राहते आणि ती कल चाचणी दिल्यानंतर आपल्याला लगेच आपला रिझल्ट येतो. आपला कुठल्याही विषयामध्ये म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये आपलं चांगलं आपला कल आहे किंवा एज्युकेशनमध्ये आहे किंवा IT मध्ये आहे, या कुठल्या क्षेत्रामध्ये आपला कल आहे तो आपल्याला जाणून घेता येतो या कल चाचणीमार्फत. अच्छा. म्हणजे आपल्याला एक पर्याय घरच्यांचा, शिक्षकांचा मी सांगितला आणि दुसरा म्हणजेच अशा प्रकारच्या कल चाचण्या तुम्हाला गव्हर्नमेंटमार्फत फ्रीमध्ये प्रोव्हाइड होतात. त्याचा उपयोग आपण नक्की त्याचा करून घ्यायला उपयोग पाहिजे. आपण नक्की केला पाहिजे. आणि कोणी दुसरं करतंय इंजिनिअरिंग, MBBS किंवा आपल्याला काही कोणी फोर्स करतंय, हं. मी असं म्हणत नाही की तिकडे जाऊ नका, पण फोर्सफुली जाऊ नका. फोर्सफुली आपलं करिअर दुसऱ्या याच्यामध्ये घडवू नका. घडवू नका. AI जेवढं मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत पोचलं आहे, त्या वेगात ते ग्रामीण भागापर्यंत अजून पोहोचलेलं नाही. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील जो विद्यार्थी आहे तो या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाशी अजून तेवढा रिलेट झालेला नाही आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे नवीन तंत्रज्ञान शिकताना काय अडचणींना सामोरं जावं लागतं? सध्या तरी मला असं वाटतं की प्रत्येकाकडे मोबाईल हा आलेला आहे. बरोबर. तर सध्या मला असं वाटतं की मोबाईल आल्यामुळे असं मी म्हणू शकणार नाही की त्यांच्याकडे इंटरनेट नाही आहे. त्यांच्याकडे मोबाईल आहे, ते इंटरनेट पण आहे आणि ही फॅसिलिटी असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांना शिकायला आणि AI समजून घ्यायला एवढं कठीण जाणार नाही. हं. फक्त एवढं जाईल की त्यांना थोडंसं इंग्लिशचा प्रॉब्लेम वगैरे असेल किंवा इंग्लिश वीक असेल तर तेवढा जाऊ शकतो, पण आपण मराठीमधूनही त्याला ग्रॅब करू शकतो AIला. बरोबर, बरोबर. त्याच्यासाठी मला वाटतं त्यांनी 10वीपासूनच किंवा त्याच्या आधीपासूनच थोडं टेक्नॉलॉजीशी जुडावं. तसा एक कोर्स पण आहे आपला MSc IT म्हणून. हं. MSc ITचा कोर्स केल्यामुळे तुम्हाला आधी जर केलं असेल तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट एवढे शिकवायचे, इंटरनेट वगैरे शिकवायचे, मेल कसा करायचा वगैरे, हे तर झालं आपलं कम्प्युटराईज. पण आता AI शिकायचं आहे तर आता 100+ AI टूल्स MSc ITच्या कोर्समध्ये सुद्धा आहे. म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी असो किंवा शहरातला विद्यार्थी ज्याला AIचं नॉलेज नाही आहे, त्याला बेसिक पहिले करायचं आहे AI म्हणजे नेमका काय असतो, आणि 100 टूल्स जर त्यांनी शिकले तर तो पुढे जाऊन AIचा अजून दुसरा कोर्स, बरेचसे कोर्सेस आहेत, करिअर पण आहे, ते पण पुढे सांगूच. तर त्याच्यामध्ये आपलं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना माझं एक मत आहे की MSc ITवर दुर्लक्ष करतात बरेचसे विद्यार्थी, उन्हाळ्याच्या सुट्टीत नाही करत. त्याच्यामध्ये 100+ AI टूल्स आणि एवढे टूल्स कामाचे आहेत त्याच्यामध्ये. ChatGPT, Gemini, Meta AI हे कॉमन झाले, Claude AI झालं, Perplexity झालाय, नंतर हेड्रा झालाय, आयडिओग्राम झाले, असे वेगवेगळे टूल्स आहेत जे 100+ AI टूल्स आपण MSc IT मध्ये शिकवतो आणि प्रॅक्टिकल सुद्धा आमच्या मार्फत आम्ही त्यांना देतो. अच्छा. तर अशा प्रकारचे कोर्सेस ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल Available आहे, आहेत. जे की बिगिनर कोर्सेस आपण म्हणू शकतो. आणि याच्या बेसवरच आपण पुढचे सुद्धा कोर्सेस करून चांगलं करिअर आणि चांगले पॅकेजेस सुद्धा मिळवू शकतो. अच्छा. युवा मित्रांनो, बघा किती महत्त्वाच्या गोष्टी आज आपल्याला श्रीतेजकडून कळतात आहे की आपली कलचाचणी करून घेणं किती महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्या मनाविरुद्ध सुद्धा पालक म्हणतात आहे म्हणून आपण त्या क्षेत्राकडे जातो आणि पुन्हा अपयश पुढे आलं तर आपण त्यांना दोष देतो. मग ही परिस्थिती आपल्यावर ओढवू नये म्हणून आजच आपण आपली कलचाचणी करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे जे बेसिक कम्प्युटरचे कोर्सेस आहेत, हे जर आपल्याला वेळ असेल सध्याच्या काळामध्ये, परीक्षा आटोपलेल्या आहेत, कुणाच्या आटोपणार असतील, तर त्या दरम्यान जर फावल्या वेळामध्ये आपण हे जे कोर्सेस हे अवगत करून घेतले तर आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये नवीन तंत्रज्ञान शिकायला अधिक सोपं, अधिक सुकर जाणार आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचा अकोला केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे युवा स्पंदन. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, हो टोको करके गोल, हो टोको करके गोल, सीटे बजा के बोल. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, हो टोको करके गोल, हो टोको करके गोल, सीटे बजा के बोल. मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा, कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमा, सीढ़ी बजा के बोल भैया ऑल इज वेल, अरे भैया ऑल इज वेल, अरे चाचू ऑल इज वेल. श्रीतेज, मला पुढे जाऊन कार्यक्रमात तुला असं विचारावंसं वाटतं की
टूल्सबद्दल तू आत्ताच बोलला. हे नवीन तंत्रज्ञान AI असो किंवा जे आता तू 100पेक्षा अधिक डिजिटल टूल्स MSCIT सारख्या कोर्समध्ये शिकायला मिळतात. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या शिक्षणामध्ये त्याचा कसा उपयोग होऊ शकतो? याचा जर तुम्ही उपयोग म्हणाल, ए आय टूल्सचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा अभ्यासामध्ये म्हणाल, तर आपल्याला बरेचसे प्रोजेक्ट्स बनवावे लागतात 11वीमध्ये 12वीमध्ये. नंतर ग्रॅज्युएशनला सुद्धा आपल्याला बरेचसे प्रोजेक्ट्स, नंतर सेमिनार्स किंवा PPTs बनवावे लागतात. PPTs बनवण्यामध्ये कॉम्प्लेक्स PPT जेव्हा आपण सायन्सचे बनवतो, त्याच्यामध्ये ज्या काही डायग्राम्स असतात, जे काही आपण फोटोज अटॅच करतो, त्याला प्रॉपरली अरेंज करणे किंवा त्याला अजून डेकोरेट चांगल्या प्रकारे करणे आणि आपली प्रेझेंटेशन स्किल्स वाढवणे, याच्यासाठी सुद्धा AI आपल्याला हेल्पफुल आहे. जसं की प्रेझेंटेशन बनवण्यासाठी gamma.ai, नंतर presentation.ai, नंतर आहे AI PPT AI. असे भरपूर सारे AIचे टूल्स आहेत जे PPT बनवण्यासाठी पण आहेत. नंतर थेरी रिसर्च करण्यासाठी क्लॉड सारखे, म्हणजे एखादा रिसर्च तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि प्रॉपर रिसर्च करून घ्यायचा आहे. तुम्ही तर केला आहे, पण तुमचा रिसर्च थोडा कमी पडतोय, पण तुम्हाला अजून डीप रिसर्च हवा एखाद्या गोष्टीवर, तर तो रिसर्चसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लॉड AI देतो. नंतर परप्लेक्सिटी आहे. चांगल्या प्रकारे एज्युकेशन कंटेंटसाठी आपल्याला क्लॉड सारखी किंवा परप्लेक्सिटी सारखे AI टूल्स आहेत जे आपल्या एज्युकेशनमध्ये आपण यूज करू शकतो. हे झालं एज्युकेशनमध्ये. यांच्याद्वारे आपण अर्निंगसुद्धा आपण करू शकतो. हो, बरोबर. उत्पन्नसुद्धा मिळवू शकतो. श्रीतेज, तुमच्या कामाचाच भाग एक अजूनसुद्धा आहे की AI ट्रेनिंग. आणि हे AI ट्रेनिंग घेत असताना त्या कॅम्पमध्ये अनेक विद्यार्थी येतात. तर या विद्यार्थ्यांचा हे सगळे शिक्षण घेत असतानाचा प्रतिसाद कसा असतो? विद्यार्थी सर्वप्रथम आल्यानंतर त्यांना असं वाटतंय की AI टूल म्हणजे नेमकं काय, त्यांना थोडीशी भीती असते, नेमकं बरं. काय सांगणार आहेत आता. अच्छा. मग त्यांना आपण थोडं डिस्क्राईब केल्यानंतर AI काय आहे किंवा आपण AI कुठे कुठे आतापर्यंत वापरला आहे, त्यांना माहीत पण नसतं की आपण AI वापरत आहे. कारण की हो. खूप आधीपासून आपल्या सिस्टममध्ये AI वापरला जातोय, म्हणजे आपण डेली लाईफमध्ये यूज करतोय. तर हे त्यांना आपण प्रत्यक्ष म्हणजे उदाहरणाद्वारे आपण त्यांना सांगतो. त्यानंतर त्यांची एखादी गोष्ट जर त्यांना प्रात्यक्षिकद्वारे करून दाखवली, त्याच्यामुळे सुद्धा ते अवाक होतात आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की बापरे, नवीन काहीतरी शिकायला आज मिळालं मला. आणि नंतर बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत आपण AI द्वारे करून घेतल्या. त्यांचे एकदम क्रिटिकल काम आहे, जसे 2 मिनिटांमध्ये आपण एखादा रिझल्ट प्रोव्हाइड करून त्यांना दाखवला, तर ते अवाक होतात. आणि त्यांचा फीडबॅक मला असा असतो की सर, आज सांगितलेले टूल्स मी कधीच विसरणार नाही, कारण की ते थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल होते आणि माझ्या माइंडमध्ये असे गेलेले आहेत की मी ते कुठे पण आणि कधी पण यूज करू शकतो प्रॉपरली. आणि त्याचा यूज करून ते पार्ट टाइम अर्निंग सुद्धा करू शकतात. कारण की फक्त AI टूल्स हे शिकण्यासाठी किंवा ज्ञान घेण्यासाठी नाही, तर आपल्या उपजीविकेचं साधन सुद्धा आपण त्याला बनवू शकतो. आणि त्यांचे मला आपले प्रोग्राम झाल्यानंतर, ट्रेनिंग संपल्यानंतर चांगले रिस्पॉन्सेस मिळाले. सर खूप छान होतं, किंवा मग सर हे टूल मला खूपच आवडलं, हे कसं करायचं हे मला अजून सांगाल का, अशा प्रकारचे रिस्पॉन्सेस मला किंवा प्रतिसाद मला विद्यार्थ्यांकडनं मिळाले. आता तुम्ही बोलतानाच श्रीतेज, माझ्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालं की त्यांना जसं माहीत नसतं की अरे आपण AI तर कधीपासून वापरतो आहे, पण आपल्याला माहीत नव्हतं की हे AI आहे. तसं माझ्याही मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. थोडक्यात तुम्ही सांगू शकता की खूप आधीपासून आपण AI वापरतोय, म्हणजे नेमकं कुठे कुठे आपल्या वापरात ते येतं आहे? आधीपासून आपण AI वापरतोय म्हणजे आपण आधीपासून गुगल नावाच्या सर्च इंजिनचा वापर करतोय. बरोबर. गुगल आपल्या सर्च इंजिनला व्यवस्थित, म्हणजे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची व्याख्या विचारली त्याला, तशी व्याख्याच तुम्हाला गुगल सध्या प्रोव्हाइड करते. पण ती व्याख्याच बरोबर कशी काय देऊ शकतो तो, त्याच्या मागे त्याला AI लागतो आणि AI प्रोसेसिंग करून तुम्हाला फक्त व्याख्याच प्रोव्हाइड करतो. ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला मग परत त्याला प्रश्न विचारावा लागतो, किंवा परत एखादा प्रश्न विचारून ॲडिशनल वेबसाईट विकिपीडिया, एन्सायक्लोपीडियावर तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन बरोबर. पण जे तुम्हाला पाहिजे तेवढंच तो त्यांनी प्रोव्हाइड केलं. याच्या मागे सुद्धा गुगलच्या इंटरनल सिस्टममध्ये AIचा वापर हा झालेला आहे. अच्छा. त्यानंतर आपण यूट्यूबसुद्धा बघतो. तुमच्या आवडीचे व्हिडिओ तुम्हाला दिसतात, माझ्या आवडीचे मला दिसतात. हो. असं कधी होत नाही की मी इथे आल्यानंतर माझ्या आवडीचे तुम्हाला दिसायला लागले, मी शेअरच केले नाहीत पण तुम्हाला दिसायला लागले. नाही, असं नाही असं कधीच होत नाही. होत नाही. हे सगळ्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणे. आणि तुम्हाला माहिती आहे की यूट्यूब हा असा एक ॲप आहे की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जगामध्ये हा इन्स्टॉल असतो. हा प्री इन्स्टॉल असतो आधीपासून, आणि काही ना काही कारणास्तव आपण यूट्यूब रोजच वापरतो. किमान एकदा तरी आपण त्याचा वापर करतो. तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणे, आणि एवढी सगळी जगाची आपली पॉप्युलेशन आहे, त्याचा विचार करता प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणे हे सुद्धा, आणि त्या अल्गोरिदमला सेट करण्याचं काम सुद्धा AI करतोय त्याच्या मागे. आणि हे खूप आधीपासून आहेत. मला तरी वाटतं 2008 पासनं, जेव्हापासून आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईलची सुरुवात झाली, तेव्हापासून आपण यूट्यूब बघतोय, गुगल बघतोय, आणि बटनच्या मोबाईलमध्ये सुद्धा गुगल होतं. तेव्हापासनं या काळापासून आतापर्यंत आपण वापरतोय. त्यानंतर
गुगल मॅप्समध्ये सुद्धा आहे. गुगल मॅप्स पण आधीपासून आहे, म्हणजे 2018मध्ये पण होता. तेव्हा आपल्याला AI हा शब्द माहिती नव्हता. पण गुगल मॅप्सवर जे दिसतंय आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये जो कॅमेरा लागलाय तो आपल्याला इथली रेकॉर्डिंग प्रॉपर दाखवतं. पण तेच तुम्हाला मी म्हटलं, सॅटेलाईटद्वारे जे इमेज मिळतं गुगल मॅपला, ते एवढं क्लिअर नाही आहे. त्याला क्लिअर करण्याचं काम, इथून नदी आहे, नाला आहे किंवा फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हरनं वरून जायचं आहे आपल्याला, स्पीड लिमिट किती आहे, हे सगळं मॅनेज करतंय AI. त्याच्यामुळे AI आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेला आहे. कुठे वापरतोय आपल्याला माहिती नव्हतं. तर अशा प्रकारे आपण इथे AIचा वापर करतोय डेली लाईफमध्ये आपण. आणि तुम्ही बोलताना मला आत्ता लक्षात आलं की श्रीतेज, समाज माध्यमांवर आपण जेव्हा एखादी गोष्ट सर्च करतो तर त्या इंजिनला हे कळून जातं की या व्यक्तीला याच्यामध्ये आवड आहे. आणि नंतर आपण जेव्हा कधी आपलं नेट सुरू करतो किंवा आपण ऑनलाईन येतो तेव्हा त्याच पद्धतीच्या गोष्टी आपल्या समोर येऊ लागतात. हो. आपण म्हणतो की अरे हे तर आपण शोधलं पण नव्हतं, पण ते त्याच्या लक्षात बरोबर राहतं. आपल्या कार्यक्रमाची वेळ आता श्रीतेज कमी राहिलेली आहे, त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर आपल्या युवा श्रोत्यांच्या मनात जी काही प्रश्न असतील ती मी आपल्याला विचारतो आणि आपण लवकरात लवकर थोडक्यात त्याची उत्तरं द्यावीत. AIमुळे भविष्यात रोजगाराच्या संधीमध्ये कोणते बदल होऊ शकतात? AIमुळे आता रोजगारामध्ये कसं झालेलं आहे की जे रिपिटेटिव्ह वर्क होते ते कामं फक्त कमी झालेत आणि AI ज्याला वापरता येतो, AIला जो टेक्निशियन लागतो AI वापरायला, त्याचे जॉब्स वाढलेले आहेत आणि त्याच्या संधी खूप वाढलेल्या आहेत. ज्यांना असं वाटते की आमचे जॉब जाणार, ते तसं नाही. त्यांना जर AI वापरता आला तर ते AI इन्स्ट्रक्टर म्हणून किंवा AI हेल्पर म्हणून, AI टेक्निशियन म्हणून चांगल्या प्रकारचे जॉब करू शकतात आणि चांगल्या प्रकारचं पुढे जाऊन त्यांना करिअर आहे आणि चांगले पॅकेजेससुद्धा त्यांना मिळतात. चांगल्या संधी उपलब्ध आहेत. भविष्यामध्ये तुमचे गोल्स काय आहेत? या क्षेत्रामध्ये कोणते उपक्रम किंवा प्रकल्प राबवायचं असं काही मनात आहे तुमच्या? यामध्ये मला असं वाटतं की मी AIच्या याच्यामध्ये मला अजून काहीसे कोर्सेस करायचे आहेत जे की IITला आहेत, म्हणजे IITच्या कॉलेजेसला अवेलेबल आहेत आणि ते तिथे रेसिडेन्शियल आहेत, तिथे जाऊनच करावे लागतात. ऑनलाईन मोडला ते चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही असं मला वाटतं. अच्छा. जर का आपण तिथे जाऊन अटेंड केलेत तर मला ते कोर्सेस करायचे आहेत. त्याच्यामुळे अजून एक चांगलं करिअर माझं तयार होईल आणि अजून मी विद्यार्थ्यांपर्यंत, ग्रामीण विभागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. बरं. आणि सगळ्यांना जर का AIचं माहिती झालं तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटणार नाही की आपण AIच्या बद्दल त्यांना भीती वाटणार नाही. बरोबर. हे क्षेत्र आत्मसात करत असताना तुम्हाला असा काही प्रेरणादायी अनुभव किंवा आठवणीत राहणारा एखादा प्रसंग आहे जो आपल्या युवा मित्रांना सांगावासा वाटेल? मला याच्यामध्ये भरपूर साऱ्या संधी मिळाल्या आहेत. त्या संधीचं सोनं मी असं केलंसं असं मला वाटतं, कारण की मला मोठ्या जे काही संधी मिळाल्या याच्यामधून मोठ्या ट्रेनिंग्स घेण्यासाठी किंवा मला मोठ्या स्वरूपातील ज्या काही संधी प्राप्त झाल्या, की जसे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची ट्रेनिंग घेणे असो, अशा बऱ्याचशा संधी मला असं वाटते की मला या AIमुळे मिळालेल्या मिळालेले आहेत. तर मला तो क्षण माझ्यासाठी चांगला आहे, की प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी तो. अगदी अगदी अगदी. हे तंत्रज्ञान अवगत केल्यानंतर तुम्ही त्यात तर पुढे जाताच आहात, पण त्यासोबत श्रीतेज तुम्ही विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनसुद्धा करता. तर त्या अनुभवाबद्दल थोडंसं सांगा. बरेचदा विद्यार्थी माझ्याकडे AI संदर्भात विचारायला येतोच, पण त्याची शंका घेऊन येतो, सर माझं करिअर आणि मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, मग मी कसं करू? तर मी फावल्या वेळेत मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनसुद्धा करतो आणि कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आणि ते कसं जायचं त्याचं एक प्रॉपर मार्गदर्शन मी त्यांना प्रोव्हाइड करतो आणि त्याचे आम्ही कुठलेच चार्जेस वगैरे कोणालाच देत नाही, कारण की एका विद्यार्थ्याची मदत जर आपण केली तर आपण असं समजू शकतो की आपण अजून 10 विद्यार्थ्यांची मदत केली, कारण की तो दुसऱ्या 10 व्यक्तींना सांगेल आणि त्याच्यामुळे एक विद्यार्थ्यांमध्ये एक सकारात्मकता निर्माण होईल. हो. जाता जाता मला आपल्याला शेवटी असं विचारावंसं वाटतं, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आकाशवाणी अकोला केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आपण काय सांगू इच्छिता? विद्यार्थी आणि तरुणांना हेच सांगू इच्छितो की आपल्याला ज्या स्किल्स येतात त्याला अजून अपग्रेड करण्याची सध्या गरज आहे आणि सोबतच तुम्हाला जर का AI शिकता आलं तर AI शिका आणि अजून अपग्रेड व्हा, ज्याच्यामुळे आपण चांगले पॅकेजेस, चांगल्या नोकऱ्या किंवा आपला स्वतःचा एक बिझनेस सुद्धा आपण करू शकतो. असं नाही की फक्त नोकरी करणेच गरजेचं आहे. आपल्या याच्यामधून उद्योगसुद्धा आपण उभा करू शकतो असं मला वाटते. नक्कीच. विद्यार्थी मित्रांनो, श्रीतेज गावंडे यांनी आज AIबद्दल आपल्याला असं बहुमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि मलासुद्धा आपल्याला सांगावंसं वाटतं की काळ हा वेगानं धावायला लागलेला आहे आणि या धावत्या काळासोबत जर आपण ती स्पीड, तो वेग पकडला नाही तर कदाचित
या तंत्रज्ञानाच्या युगात आपण मागे राहू शकतो आणि आपल्याला आता मागे राहून चालणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या मनात ए आयला घेऊन जर काही शंका असतील तर आजचा हा कार्यक्रम ऐकून नक्कीच त्या दूर झाल्या असतील. अक्षरशः तुमच्या हातात जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये ए आय आहे आणि त्याबद्दल तुम्ही त्याच माध्यमातनं अधिकाधिक माहिती जाणून घेऊ शकता. आणि या व्यतिरिक्त श्री तेज गावंडेसुद्धा आहेच तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता. त्यांनासुद्धा तुम्ही भेटू शकता. ते आपल्या अकोल्याचेच आहेत. आजचा हा युवा स्पंदन तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा. आम्ही तुमच्या पत्रांची आतुरतेने वाट पाहतो आहोत. आणि आपल्याला कल्पना आहेच, आपला कळावे लोभसावा हा कार्यक्रमसुद्धा नव्याने सुरू होतो आहे. त्यामध्येच तुमच्या या सगळ्या पत्रांचा समावेश आम्ही करणार आहोत. त्यामुळे कोणताही कार्यक्रम जेव्हा तुम्ही आकाशवाणी अकोला केंद्रावरून ऐकाल तेव्हा तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की द्या. आजच्या या युवा स्पंदन कार्यक्रमातून आता मात्र आपला निरोप घेण्याची वेळ झाली आहे. श्रीतेज, आज आपण आमच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात सहभागी झालात आणि ए आयबद्दल आपल्या युवा मित्रांना एवढं बहुमूल्य मार्गदर्शन आपण केलं, तेव्हा आकाशवाणी अकोलाच्या परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि श्रोतेहो, पुन्हा असाच एक युवा स्पंदन घेऊन आम्ही आपल्या भेटीला पुढच्या शुक्रवारी येऊ. पण तोपर्यंत आजच्या या कार्यक्रमातून मी समीर शिरवळकर, सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह आपला निरोप घेतो. नमस्कार. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं, सॉल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के हाथ उसे तू फुसला ले. दिल इडियट है, प्यार से उसको समझा ले. होठ घुमाओ, सीढ़ी बजा के बोल भैया.